एकमेकांवर सातत्यानं टीका करणारे दोन नेते जेव्हा एकाच व्यासपीठावर येणार असतात तेव्हा सर्वांच्याच नजरा तिकडे लागलेल्या असतात। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे असेच दोन नेते। हे दोन नेते आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार होते। हे व्यासपीठ देखील राजकीय दृष्ट्या तितकंच महत्त्वाचं होतं। मात्र या दोघांपैकी एकाने या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली तर दुसरे नेत्यांनी इथली भेट टाळली। नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। ही दृश्य दिसायला साधी आहेत पण यात बराच अर्थ भरलाय। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यात काही मिनिटं असा अनौपचारिक संवाद रंगला। निमित्त होतं नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्याचं। वास्तविक या कार्यक्रमाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येणार होते। गेल्या 2 वर्षांपासून याच नारायणगडावर दसरा मेळावा घेत जरांगेंनी इथे मराठा समाजाचा प्रभाव प्रस्थापित केलाय। पण या कार्यक्रमाला मनोज जरांगे आलेच नाहीत। त्यामुळे इथे धनंजय मुंडेंनी हजेरी लावल्याची जेवढी चर्चा रंगली तेवढीच चर्चा मनोज जरांगे न आल्याचीही रंगली। बीड जिल्ह्यातील नारायणगडाची धाकटी पंढरी म्हणून ओळख आहे। याच नारायणगडावरती माजी आमदार सुनील धांडे यांनी पहिला दसरा मेळावा घेतला। मात्र त्यानंतर यामध्ये खंड पडला। दिवंगत विनायक मेटे आणि माजी आमदार सुरेश नवले यांनी नारायणगडावरती आपलं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला। अशातच मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांना नारायणगडावरती महत्त्व प्राप्त झालं। समाजाच्या आग्रहाखातर मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी दसरा मेळाव्याला सुरुवात केली। आत्तापर्यंत जरांगे पाटील यांनी नारायणगडावरती 2 दसरा मेळावे घेतले आहेत। मराठा आरक्षण आंदोलन ऐन भरात असताना मनोज जरांगेंनी इथे दसरा मेळावा घेतला होता। मुंबईतल्या आंदोलनानंतर 2025च्या दसरा मेळाव्याला तर तब्येत ठीक नसतानाही मनोज जरांगेंनी इथं भाषण केलं होतं। ॲम्ब्युलन्समधून सलाईन लावून आलेल्या जरांगेंच्या भाषणानंतर इथलं वातावरण चांगलंच भावूक झालं होतं। मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं। 3 कोटी मराठा आरक्षणात घातलं। मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅझेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅझेटियर घेतलं। 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला। त्यानंतर मनोज जरांगेंनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर टीका केली होती। दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो, माया नादी लागायचं नाही। तसल्या भानगडीत पडायचं नाही, शांत राहून द्यायचं। मराठ्याचा असल टाकली फिकली असली चलून दे थोडंफार, पण दुसऱ्याचा जर कोणी असं ना वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायची ताकद आमच्यात, घरात घुसवून। गेल्या काही वर्षात मुंडे विरुद्ध जरांगे हा वाद अनेकदा उफाळून आला आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर आज हे दोन्ही नेते नारायणगडावरील कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणार होते। मात्र गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्याला ॲम्ब्युलन्समधून इथं येणाऱ्या जरांगेंनी यावेळी मात्र प्रकृतीचं कारण सांगत या कार्यक्रमाला येणं टाळल्याची चर्चा आहे।
मराठवाड्यात गडाचं राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भगवानगडाला गोपीनाथ मुंडेंमुळेच राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं. गोपीनाथ मुंडेंनीच इथला दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. त्यांच्या निधनानंतर इथला दसरा मेळाव्याला महंत नामदेव शास्त्रींनी विरोध केल्यामुळं पंकजा मुंडेंनी सावरगाव घाट या ठिकाणी दसरा मेळाव्याला सुरुवात केली. तर आष्टी तालुक्यातल्या मच्छिंद्रनाथ गडावर भाजपा आमदार सुरेश धस यांचं वर्चस्व आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी नारायणगडावरून वारंवार मराठा समाजाला एकीची हाक दिली आहे. तर अशा या नारायणगडावर धनंजय मुंडेंनी हजेरी लावल्यामुळे सर्वांच्याच भोवया उंचावल्यात. या गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी धनंजय मुंडेंना दिलेले आशीर्वाद आणि मनोज जरांगेंनी या कार्यक्रमाकडे फिरवलेली पाठ या घटना केवळ तात्कालिक ठरतात की भविष्यातल्या बदलत्या राजकीय समीकरणांचे ते संकेत ठरतात हे पुढच्या काही काळात स्पष्ट होईल. विकास माने, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.